वेलकम फ्रेंड्स, ॲक्लुट्यून टॅबलेट विषयी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर ही टॅबलेट कशासाठी वापरतात, याचा यूज, साइड इफेक्ट आणि प्राइस या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त माहिती तुम्हाला देणार आहे. तर ही टॅबलेटमध्ये दोन कॉम्पोजिशन्स असतात, एक म्हणजे ॲसिक्लोफिनॅक आणि दुसरं म्हणजे थायोकोल्चिकोसाइड. तर ॲसिक्लोफिनॅक हे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी क्लासचे ड्रग आहे. म्हणजेच काय, तर हे आपल्या शरीरामधल्या वेदना कमी करतात. अंगदुखी, पाठणदुखी, कंबरदुखी, हातपायदुखी अशा वेदना ही टॅबलेट आपल्या शरीरामध्ये कमी करते. तर थायोकोल्चिकोसाइडचं काय काम आहे, तर ही टॅबलेट आपला म्हणजेच काय, तर हे कंटेंट आपल्या शरीरामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या मेंदूंच्या स्नायूंवर जो ताण आलेला असतो, मणक्यामध्ये ताण आलेला असतो, पाठणीवर शोल्डरमध्ये जो ताण आलेला असतो, ह्या ताण कमी करण्याचं काम म्हणजेच मसल्स रिलॅक्संटचं काम थायोकोल्चिकोसाइड करते. आता हे झाले ह्या दोन्ही कंटेंट विषयी मी तुम्हाला माहिती सांगितली. आता आपण पाहूया की ही कोणत्या कोणत्या रेंजमध्ये आपल्याला मिळू शकते. तर ॲसिक्लोफिनॅक 100 mg आणि थायोकोल्चिकोसाइड 4 mg हे कॉम्पोजिशन मध्ये तुम्हाला ही टॅबलेट मिळू शकते. दुसरं कॉम्पोजिशन आहे की ॲसिक्लोफिनॅक 100 mg आणि थायोकोल्चिकोसाइड 8 mg हे दुसरं कॉम्पोजिशन आहे. आता आपण याची स्ट्रेंथ पाहूया की ही कोणत्या कोणत्या स्ट्रेंथ मध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर मी इथे तुम्हाला काही कंपन्यांचे ब्रँड नेम सांगत आहे. ह्या पॉप्युलर कंपन्या आहेत आणि ह्या कंपन्यांमध्ये तुम्हाला तिथे कॉम्पोजिशन्स मध्ये दिसत असेल की ॲसिक्लोफिनॅक हे 100 mg सगळीकडे आहे, पण थायोकोल्चिकोसाइड काही ठिकाणी 4 mg आहे तर काही ठिकाणी 8 mg आहे. तर ह्या दोनच कॉम्पोजिशन्स मध्ये हे टॅबलेट असते. जर तुम्हाला 4 mg थायोकोल्चिकोसाइड 4 mg नी जर तुमच्या वेदना कमी नाही झाल्या तर तुम्ही थायोकोल्चिकोसाइड 8 mg चा डोस घेऊ शकता. आता आपण पाहूया की ही टॅबलेट हे दोन्ही कॉम्पोजिशनची दोन्ही कंटेंट मिळून जी टॅबलेट बनलेली आहे ती आपल्या शरीरामध्ये नक्की काय काम करते. तर जेव्हा आपण स्पोर्टमध्ये खेळत असू किंवा कुठे चढत असू, कोणत्या गडावर किंवा कुठेही काही करत असू, तेव्हा अशी वेळी आपल्याला चमक भरते, लचक भरते, त्यावेळी देखील तुम्ही ही टॅबलेट खाऊ शकता. जर तुम्ही कोणती जड वस्तू उचलली आणि ती जड वस्तू उचलताना चमक भरली, लचक भरली, तुम्हाला सूज आली, इंटरनल सूज आली, तुमच्या हाडांवर ताण आला, हाडांचं समजा तुमचं फ्रॅक्चर झालंय हाड आणि तिथे सूज आली, तर अशा वेळी देखील तुम्ही ही टॅबलेट खाऊ शकता. कोणतंही काम असू द्या, काहीही करत असताना जेव्हा आपल्याला सूज येते, चमक भरते, लचक भरते, अशा वेळी ही टॅबलेट तुम्हाला डॉक्टर देतात. आता ह्या टॅबलेटचा जास्त करून उपयोग ऑर्थोपेडिक्सचे डॉक्टर करतात, म्हणजेच हाडांचे डॉक्टर ही टॅबलेट जास्त वापरात आणतात. आता जेव्हा हाडांना सूज येते, तिथे जास्त प्रमाणात वेदना होतात, अशा वेळी देखील त्या वेदना कमी करण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी ही टॅबलेट आपण खाऊ शकता. आणि ही टॅबलेट केव्हा खाल्ली जाते, तर जेव्हा हे दुखणं सारखं आहे, म्हणजे कंटिन्यू 8 दिवस 10 दिवस तुम्हाला हे पेन कंटिन्यू होत आहे, तुम्हाला आराम मिळत नाहीये, अशा वेळी तुम्ही ही टॅबलेट घेऊ शकता. आणि ही टॅबलेट घेऊनही तुम्हाला जर फरक नाही पडला तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेगळा डोस घेऊ शकता किंवा दुसरं कॉम्पोजिशनची टॅबलेट घेऊ शकता. आता आपण पाहूया ही टॅबलेट प्रेग्नेंट लेडीजसाठी सेफ आहे का, तर हो, पण ही टॅबलेट प्रेग्नेंट लेडीज 4थ्या किंवा 5व्या महिन्याच्या नंतर खाऊ शकतात, तेही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. आता आपण ही टॅबलेट कधी खायची आणि कशी खायची ते पाहूया. सकाळ संध्याकाळ नाश्ता केल्यानंतर एक टॅबलेट तुम्ही खाऊ शकता. ॲसिक्लोफिनॅक 100 mg आणि थायोकोल्चिकोसाइड 4 mg ही तुम्ही 8 ते 15 दिवस हा टॅबलेटचा कोर्स तुम्ही करू शकता. जर तुमच्या वेदना कमी झाल्या नाही तर थायोकोल्चिकोसाइड 8 mg चा डोस तुम्ही वाढवून हा कोर्स तुम्ही पुढे कंप्लीट करू शकता. पण हा जर तुम्ही टॅबलेट लॉंग टाइम साठी खाल्ल्या तर तुमच्या शरीरावर त्याचे घातक परिणाम होतील, हे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर आता आपण पाहिले हे ॲसिक्लोट्यून टॅबलेट मध्ये जे कंटेंट आहे, थायोकोल्चिकोसाइड आणि ॲसिक्लोफिनॅक ह्या टॅबलेट विषयी माहिती. तर आता आपण याचे साइड इफेक्ट पाहूया. तर ही टॅबलेट तुम्ही जर लॉंग टर्म साठी खात असाल तर तुमच्या किडनीवर, लिव्हरवर आणि पोटाच्या आतड्यांवर तुम्हाला सूज येऊ शकते आणि तिथं वेदना होऊ शकतात. आणि जर तुम्ही ही टॅबलेट थोड्या दिवसांसाठी खात असाल तर तुम्हाला अपचन होऊ शकतं, पोटात गॅस होऊ शकतो, चक्कर, उलटी आणि मळमळ हे नॉर्मल सिम्पटम्स तुम्हाला दिसून. ती ॲक्लुट्यून टॅबलेट विषयी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन. मी फार्मसिस्ट शुभांगी, तुम्ही पाहत आहे औषधांचे ज्ञान.
जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळतील. आणि तुम्हाला अजून कोणत्या व्हिडिओविषयी माहिती ऐकायला आवडेल, कोणत्या मेडिसिनची माहिती हवी असेल तर ते देखील मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की माहिती देईल.